झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आता निर्मितीनंतर दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलंय। नाधो महानोर यांच्या अजिंठा या महाकाव्यावर आधारित असलेल्या अजिंठा सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाईंनी केलंय। या सिनेमाच्या संगीताच्या अनावरणाचा भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला। पाहूयात त्याचाच हा खास रिपोर्ट। पारोची ही पहिली झलक उपस्थितांना पाहायला मिळाली आणि सारेच स्तिमित झाले। सोनाली कुलकर्णीचा हा अनोखा अंदाज आपल्याला अजिंठा सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे। ज्या पारोची इतके दिवस मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चा होत होती तिची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली। नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि दिग्दर्शित अजिंठा सिनेमाचा हा भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला। नाधो महानोर यांच्या अजिंठा या महाकाव्याचं रूपांतर आपण सिनेमाच्या रूपात करू शकल्याचं समाधान यावेळी नितीन देसाई यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं। त्यामुळे या आनंदाच्या क्षणी नितीन देसाई खूपच भावुक झाले। माझ्या असंख्य कलाकारांची, असंख्य माझ्यावरती प्रेम करणाऱ्या तंत्रज्ञांचे मी खरंच ऋण मानतो। या निमित्ताने आपण सगळे आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिले, या चित्रपटाला आशीर्वाद दिले, त्याच्याबद्दल त्रिवार मुजरा। यानंतर या सिनेमाचं म्युझिकही हटके पद्धतीने लॉन्च करण्यात आलं। या सिनेमाला कौशल इनामदार यांनी संगीत दिलंय। या म्युझिक लॉन्चला सिनेमाच्या संपूर्ण टीमसह मराठी सृष्टीतले अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते। हा जो डिले तो नॅचरल डिले, अजिंठा च्या त्या दोन रांगा आहेत माउंटन्सच्या, त्या डोंगरांच्या अशा दोन रांगा जातात आणि त्याच्यातला जो तो डिले ऐकून ही झालेली चाल आहे ते तुम्हाला मेहनत वाटणार। इनफॅक्ट मी जसं सांगितलं मगाशी की एका दिवसात 7 चाली झालेल्या आहेत या गाण्यात। कधी कधी असतं की एक पिरियड फिल्म म्हटली की मग त्याचं म्युझिक मग ते तेवढ्या प्युअर पद्धतीने करावं का, पण मला असं वाटतं की ती जी कविता आहे त्या कवितेला त्यातलं इसेन्स घेऊन, नाधो महाराजांच्या कवितेचा इसेन्स घेऊन त्यांनी ते थोडं पॉप्युलर म्युझिक पण ठेवलेलं आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग अबाउट। तर कधी ना कधीतरी अजिंठावर स्वतः काहीतरी काम करावं अशी इच्छा होती, पण त्याआधीच नितीनजी देसाई आणि कौशल इनामदार या सगळ्यांनी ते काम सुरू केलं आणि ज्यावेळेला मला ते कळलं त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं। पण नंतर गंमत अशी झाली की मला त्यांनी गायला बोलवलं एक गाणं आणि मग मला त्याचा एक मी भाग आहे ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला। खूप कठीण विषय, नाधो महाराजांच्या कविता आणि एक अख्खा काळ उभा करायचा होता त्याला म्युझिक तो, आणि त्याने अप्रतिम संगीत दिलंय। आणि जे मेरा प्रोमो पाहिला अत्यंत सुंदर प्रोमो झाले या सिनेमाचा, खूप भव्य दिव्य स्केलला हा सिनेमा दिसतोय। कॅरेक्टर ही व्यक्तिरेखा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मराठी काव्य वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे आणि एवढं सगळं माहिती असूनही ती एक्झॅक्टली कशी होती ही माहिती नाही। सो हा मेळ कुठेतरी आम्ही घालायचा प्रयत्न केला आहे। पारो या व्यक्तिरेखेनं सिनेसृष्टीला नेहमीच भुरळ घातलीये। मग ती शरदचंद्र चॅटर्जी यांच्या देवदास पुस्तकामधली पारो असो किंवा नाधो महानोर यांच्या या महाकाव्यातील पारो असो। मात्र जेवढं प्रेम नाधो महानोर यांच्या महाकाव्यावर रसिकांनी केलं तेवढंच प्रेम ते या सिनेमावरही करतात का हे लवकरच कळेल।
झी 24 ताससाठी मुग्धा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.